इथपर्यंत आपल्याला ते धुवून घ्यायचे, म्हणजे जेव्हा ते स्वच्छ पाणी दिसायला लागतं, अगदी नितळ पाणी दिसायला हवं इथपर्यंत आपल्याला ते अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे, खूप चोळायचं नाहीये त्याला. आणि रात्रभर भिजवल्यानंतर पहा आता व्यवस्थित त्याच्यामध्ये तो असा कडकडीत होणार नाही किंवा त्याच्या आतमध्ये अशी एक कडक असं जे राहणार आहे ते राहणार नाहीये किंवा त्याच्यामध्ये कणी राहणार नाहीये ना. आता कसं झालं ना की मी साबुदाण्याच्या पापड्या ज्या केल्या त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीची भरड घातली होती, तर मग आता ह्याच्यामध्ये ना मी लाल मिरची पावडर घालणार आहे आणि थोडा वेगवेगळ्या चवीचा साबुदाणा पांढरा दिसत नाही आता, तो छान त्याचं जसं ट्रान्सपरंट दिसायला लागलाय. तर असं झाल्यानंतर आपल्याला आता हा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, जर घालायचं असेल यामध्ये तर त्यामुळे थोडंसं त्याला बाइंडिंग यायला मदत मिळते, म्हणजे त्या ह्याला चकली पडताना तुटत नाही जर आपण साबुदाणा ह्याच्यामध्ये मिक्स केला तर चालेल. किंवा हे पहा हे असे स्मॅशर्स येतात, म्हणजे आपल्याकडे स्टीलचा किंवा लाकडाचा जो कोणता असेल कोणत्याही ह्याने तुम्ही फक्त आता हा बटाटा असा इथे पहा मी हा कसं आहे वाळून ते पुन्हा सुकल्यानंतर म्हणजे चकली आणि असं ग्लास मध्ये ठेवून घ्यायचं आणि आपल्याला आता हे ह्यामध्ये घालून घ्यायचं. 7-8 तरी झालेले आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये 1-2 होतील, म्हणजे जवळजवळ 2 ह्याच्यामध्ये 10 होतील. इतक्या पटापट ह्या केल्या जात आहेत. आणि आता इथे पहा मी काही तयारी करून घेतलेली आहे. आता ती काय आहे तर इथे हे साबुदाणे भिजत घालून घेतले आणि मी मागे दाखवलंय मागच्या ब्लॉग मध्ये जेव्हा मी साबुदाण्याच्या पापड्या करायला घेतल्या होत्या तेव्हा ते साबुदाणे कसे भिजवायचे. तर आपल्याला हे 4-5 तास तरी किंवा 5-6 तास तरी आपल्याला हे भिजवायचे असतात. तर त्यासाठी काय करायचं, हे रात्रीच भिजवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते भिजवायचे, म्हणजे भिजवताना आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने, जोपर्यंत त्यावरती जो पांढऱ्या रंगाचं पाणी येतंय तोपर्यंत आपल्याला ते धुवून घ्यायचे, म्हणजे जेव्हा ते स्वच्छ पाणी दिसायला लागतं, अगदी नितळ पाणी दिसायला हवं इथपर्यंत आपल्याला ते अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे, खूप चोळायचं नाहीये त्याला. आणि रात्रभर भिजवल्यानंतर पहा हा असा दाना छानपैकी हे पहा इतका मऊसूद अगदी तो भिजलेला असतो. आता हे 1 किलो साबुदाणे आहेत आणि ह्या साबुदाण्याचे मी आता काय करतेय हे मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे मी काही तयारी करून घेतलीये. तर हा साबुदाणा भिजवून घेतलाय, त्यानंतर इथे मी हे असे बटाटे उकडवून घेतलेत, त्यानंतर इथे एक मोठं पातेलं घेतलंय आणि हे एक वेळणी जी असते आपली, आपण ज्याच्यामध्ये काही वेळून काढायचं असतं तेव्हा आपण जी वेळणी ठेवतो अशी, कारण चाळणीचं काम करणारे ही, असं मी हे घेतलंय. आणि आता ही एक घेतलेली आहे आणि काय करतेय तर मी आज करतेय साबुदाणा बटाट्याच्या चकल्या. तर त्यासाठी पहा आता काय करायचंय, हा साबुदाणा संपूर्ण मोकळा करून घ्यायचा आणि आता हे पाणी मी आधी गरम करायला ठेवून घेते. आणि ह्याला छान उकळी आली की हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये, आता मी पुढे दाखवते काय करते ते, पण आधी ह्या पाण्याला छान उकळी येऊ देत. आता हा साबुदाणा मी थोडा बघा हा फोर्क आहे याने असा छान तो सोडवून घेतेय, म्हणजे संपूर्ण आपल्याला तो असा मोकळा करून घ्यायचा आहे. हे पहा आता इथे पहा हे जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला छान उकळी आली आहे आणि आता ही जी वेळणी आपण घेतली होती याच्यामध्ये आता हा संपूर्ण साबुदाणा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि तो एकसारखा करून घेऊन त्याला आता आपल्याला काय करायचंय की एक 5-7 मिनिटं आपल्याला त्याला छान वाफ काढायची आहे. आता हा संपूर्ण साबुदाणा मोकळा करून घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये असा छान वाफ यायला ठेवायची आहे, तो वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता वाफेवर शिजवताना काय होणार आहे की ह्याच्यावर आपल्याला छान हा जो पांढरा जो दिसतोय ना तो आता थोडासा, आपण पापडी करताना जसा तो पारदर्शी दिसत होता तसाच तो आता इथे पारदर्शी दिसायला लागेल आणि तो छान शिजून आता तो फुलून येईल. तर त्यासाठी आपल्याला आता ह्याला झाकून ठेवायचंय. आणि आपल्याला पहा जसं साबुदाण्यामध्ये अशी मी म्हंटल होतं मागे पापडी करताना की त्यामध्ये अशी छोटीशी कणी लागते किंवा मग काही वेळेला असं होतं की तो चकलीमध्ये ना साबुदाणा असा दाताखाली कडकडीत लागू शकतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला आता हे साबुदाणे त्यात संपूर्ण घालून घेतलेत आणि आता ह्याच्यावरती आपल्याला छान झाकण घालायचंय आणि 5-7 मिनिटं आपल्याला छान त्याला अशी एक वाफ काढायची आहे. आणि आता मी तोपर्यंत काय करणार आहे
हा जो बटाटा आहे तो मी उकडून सोलून घेतलाय, तो आता मी छान असा त्याला कुस्करून घेणार आहे. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आणि एकच बोलावं असं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता इथे पहा, एक 5-7 मिनिटं झालेली आहेत. मी हे साबुदाणे आणि आता छान वाफ यायला लागली बघा बाजूने. थोडीफार आता आजूबाजूने वाफ जातीये, पण आता आपण तेवढंच आपल्याला हे पहा. आणि आता हा संपूर्ण थोडस आहे ना हलवून घेते आणि पुन्हा एक 5 मिनिटं त्याला आपण वाफ देऊयात. आता हा थोडासा बघा पांढरट दिसायचा तो आता पारदर्शी दिसायला लागलाय हा साबुदाणा. म्हणजेच हा साबुदाणा आता व्यवस्थित त्याच्यामध्ये तो असा कडकडीत होणार नाही किंवा त्याच्या आतमध्ये अशी एक कडक असं जे राहणार आहे ते राहणार नाहीये किंवा त्याच्यामध्ये कणी राहणार नाहीये. तर हा साबुदाण्याचा वाफवून आपल्याला थोडासा घेतल्यामुळे तो त्रास होणार नाही. त्यामुळे आपल्याला हे वाफवून घेणं फार महत्वाचं आहे. साबुदाणा हा आपल्याला बटाट्यात घालण्याआधी त्याला छान आधी एक 5-7 मिनिटं थोडं हलवून पुन्हा एक 5-7 मिनिटं अशी आपल्याला त्याला वाफ द्यायची आहे. ते छान असे पारदर्शी ट्रान्सपरंट झाले पाहिजेत, पांढरा दिसला नाही पाहिजे तो साबुदाणा. आणि मग तो असा आता आपण पापडी करताना कसं होतं की पाणी आपण घालणार असतो त्यामुळे ते त्यात आतच शिजून जातं. पण ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं, त्याची आपल्याला चकली करायची, म्हणजे पिठाचा गोळा झाल्यासारखं ते आपल्याला हवंय. ते आपल्याला पळी नाही घालायचे होते साबुदाण्याचे पापडे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये शिजून गेलं. पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते मात्र पीठ करायचंय त्याचं, म्हणजे साबुदाणा आणि बटाटा घालूनच आपल्याला त्याला पिठासारखं ते झालं पाहिजे, त्याची चकली पाडायची आपल्याला. तर ते मी आता इथे छान वाफवून घेते त्याच्यामुळे ते. आणि आपल्याकडे जर का असं नसेल करायचं, आणि आता हा जास्त प्रमाणात आहे थोडासा साबुदाणा, पण जर का आपल्याला थोडं कमी प्रमाणात करायचं असेल किंवा दोनदा करून वगैरे, तर आपण एखादं आपला जो कुकर असतो त्या कुकरच्या भांड्यामध्ये पण ठेवून असे एखादी शिट्टी घेतली तरी हे चालू शकतं. पण मी एकत्रच सगळं ठेवून दिलंय की एकसाथच सगळं होऊन जाईल असं. तर छान हा साबुदाणा झालेला आहे. आणि आता आपण हे गॅस बंद करूयात. आणि आता काय करायचं आपल्याला, हे जे बटाटे आहेत याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. आता हा पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर त्यामध्ये आता मी हे मीठ घालून घेतेय. मी मागे पण सांगितलंय की आपल्याला वाळवणाच्या पदार्थामध्ये कमी मीठ घालायचंय, कारण ते वाळल्यानंतर थोडेसे खारटपणा त्याचा वाढू शकतो. तर घालतानाच आपल्याला थोडंसं व्यवस्थित घालायचंय, खूप घालायचं नाहीये. आता हे मी मीठ घालून घेतेय. हे 2 चमचे मी मीठ घातलंय आणि थोडंसं चाखून बघायचं, काही हरकत नाहीये. आणि मग आपल्याला अंदाजाने जसं वाटेल, खारट लागलं नाही पाहिजे, थोडं कमी खारट झालं एक वेळ तरी चालेल, पण खारं झालं नाही पाहिजे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे साबुदाणे घालायचेत. आणि ज्याला हिरवी मिरचीची आवडत असतील त्यांनी हिरवी मिरचीची भरड करून ह्याच्यात घालायची. आणि ज्यांना, आता कसं झालं ना की मी साबुदाण्याच्या पापड्या ज्या केल्या त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीची भरड घातली होती, तर मग आता ह्याच्यामध्ये ना मी लाल मिरची पावडर घालणार आहे. आणि थोडं वेगवेगळ्या चवीचा आपल्याला हे घेता येतं ना, की एकच सगळं हिरव्या मिरचीचं असण्यापेक्षा आपण जर काही दुसरा पदार्थ केला असेल उपवासाच्या वेळी आणि त्यात तोंडी लावायला आपण हे तळलं असेल, तर आपण बऱ्याचदा मिरचीचाच वापर करतो. तर मग थोडंसं वेगळं काहीतरी चवीचं असावं म्हणून हे आपण, हे पहा मी अगदी एकच चमचा भरलाय आणि तेच टाकून घेतेय सगळीकडे. आणि हा दुसरा चमचा, हे असे 2 चमचेच मी घालून घेतेय याच्यामध्ये. जास्त पण तिखट करायचं नाहीये, म्हणजे मीठ आणि तिखट हे थोडं चवीपुरतं आपल्याला त्याला घालायचंय. त्याची मुळातच चव इतकी छान असते. आणि आता मी तुम्हाला दाखवते की हे थोडं गरम, हा पहा साबुदाणा अगदी कसा म्हणजे पारदर्शी झाला, अगदी साबुदाणा पांढरा दिसत नाही आता तो.
छान त्याचं जसं ट्रान्सपरंट दिसायला लागलाय. तर असं झाल्यानंतर आपल्याला आता हा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आता मी हे सगळं मिसळून घेतेय. आता तुम्ही जर का किसणीवरती किसला असेल तर तो छान हे होतो, पण मी काय करणार आहे की ह्याला एकदा आहे ना फूड प्रोसेसर आहे माझ्याकडे, हे पहा. तर याच्यात घालून घेऊन मी तो आता संपूर्ण बटाटा फिरवून घेणार आहे, जेणेकरून काय होईल ना की ते छान असं पिठासारखं त्याचं टेक्स्चर होईल. आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा घालणार आहे, किंवा थोडाफार साबुदाणा त्याच्यामध्ये जरी घातला तरी चालेल. आणि थोडासा साबुदाणा आपण अखंडच घालायचा, म्हणजे अगदी थोडा घालायचा, पण जर घालायचं असेल यामध्ये तर त्यामुळे थोडंसं त्याला बाइंडिंग यायला मदत मिळते, म्हणजे त्या ह्याला चकली पडताना तुटत नाही जर आपण साबुदाणा ह्याच्यामध्ये मिक्स केला तर. आता मी तुम्हाला दाखवतो थोडंसं. हा बटाटा मी ह्याच्यात घालून घेतेय. दोनदा करून छान ह्याच्यामध्ये होऊन जाणार आहे ते. असं मी ह्याच्यात घालते. आणि आता हे 2 किलो बटाटे आहेत, त्यामुळे मी आता जवळजवळ हा अर्धा घातला म्हणजे 1 किलो झाला. आणि त्यासाठी मी 1 पळीभरच ह्याच्यामध्ये, हे पहा, एवढंच त्याच्यामध्ये घालतीये. अगदी थोडंसं, आता पळी भरलेली नव्हती म्हणून थोडंसं पहा ह्याचं इतकंच घालून घेतलंय. आणि आता हे ह्याच्यामध्ये छान आपल्याला मिक्सरला, म्हणजे फूड प्रोसेसरला, आता तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सर वापरायचा. थोडंसं मी ह्याला थंड होऊन देते आणि मग फूड प्रोसेसरला लावून घेतले. आता इथे पहा मी हे लावून घेतलंय. आता इथे पहा बटाटा अजून एका पद्धतीने मी कसं आपल्याला त्याला हे करता येईल. म्हणजे आता मी फूड प्रोसेसरला लावतेय, आणि तेच जर आपल्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर आपण साध्या किसणीने किसून घेतला तरी चालेल. किंवा हे पहा, हे असे स्मॅशर्स येतात, म्हणजे आपल्याकडे स्टीलचा किंवा लाकडाचा जो कोणता असेल, कोणत्याही ह्याने तुम्ही फक्त आता हा बटाटा असा, इथे पहा मी हा केलेला आहे थोडंसं, आणि इकडे आहे हा असा बटाट्याचे तुकडे आहेत, हे पहा. तर आता हे आपल्याला असे छान दाबून दाबून असं ते स्मॅश करून घ्यायचं. आपल्याला ते छान असं बटाटा त्याच्यामध्ये कुस्करून घ्यायचा आहे. आणि असं हाताने पण होऊ शकतं, म्हणजे असं काही नाहीये की आपल्याला ते त्यानेच करावं लागेल किंवा काय. हे पहा, तुम्हाला दोन्हीकडचं लक्षात येत असेल की इकडे असा बघा हा जो अखंड आहे आणि इकडे असा तो थोडासा हे झालेला आहे. तर असं करून घ्यायचंय आपल्याला हे. हे पहा, आता हे संपूर्ण झालं की मी दाखवते तुम्हाला कसं झालंय ते. इथे पहा, हा छान असा दिसत असेल, हे छान बारीक झालेलं आहे. आणि तोच पहा हा. आता हे आपल्याला हाताने पण करता येतं, हेच मी तुम्हाला दाखवलं होतं. हे असं आपण हाताने पण करू शकतो. आता इथे पहा हे असं होत आलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे मी संपूर्ण काढून घेतेय. आता ह्या अशा गोष्टी लगेचच पाणी घालून ठेवायचं, म्हणजे ते कडक होत नाही, नाहीतर धुवायला खूप त्रास होतो. त्याला लगेच पाणी घालून ठेवलं म्हणजे ते लगेच स्वच्छ पण होऊन जातं. आता हे सगळं मी आता याच्यातून काढून घेतेय. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर साबुदाणा घालून घ्यायचा आहे. हा बाकीचा जो साबुदाणा आहे, म्हणजे आता तो थोडासा थंड झालाय, हे पहा. तर आता तो सगळं आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे. हे पहा,
हा असा संपूर्ण त्यामध्ये घालून घेतलाय. आणि आता ह्याला आपल्याला छान एक मिसळून घ्यायचंय. छान असं त्याचं पीठ मळल्यासारखं आपल्याला ते मळून घ्यायचं. आता हे सगळं मी काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. आता इथे पहा, मी हा संपूर्ण साबुदाणा हा त्या बटाट्यावर काढून घेतलाय आणि त्याच्यावरती आता मी हा 1 चमचा मीठ घालून घेतेय आणि 1 चमचा तिखट घालून घेतेय. आपण आधी पण म्हणजे बटाटा जेव्हा कुस्करत होतो तेव्हाही तिखट घातलेलं होतं आणि मीठही घातलेलं होतं. आता आपल्याला हे दोन्हीचं प्रमाण लक्षात ठेवायचंय की आपण जर का आधी तिखट मीठ घातलं असेल तर साबुदाण्यावरती आपल्याला अगदी म्हणजे आपल्याला संपूर्ण पदार्थाला जेवढं तिखट मीठ लागणार आहे तर तेवढंच प्रमाण व्हायला हवं. ते कमी जास्त होता कामा नये. म्हणजे आधीच आपण निम्म घातलं असेल तर आपल्याला यावरही निम्म घालायचंय. असं आपल्याला थोडंसं लक्षात ठेवून ही काम करायचंय. जेणेकरून काय होतं ना की दोन्हीही पदार्थांना छान असं ते तिखट मीठ लागलं जातं आणि आपल्याला मळताना बरं पडतं. कारण आपल्याला हे मोठ्या प्रमाणात थोडंसं असतं ना वाळवणाचे पदार्थ, तर हाताने असं एकजीव होताना थोडंसं मग आपल्याला ते एकजीव करतानाच बरं पडतं. आणि आता इथे पहा, हे दोन्ही पदार्थ अगदी व्यवस्थित आपल्याला असे हातानेच छान मिसळून घ्यायचेत. आता हे मिसळताना काय होतं ना की आपण जेव्हा हाताने जेव्हा आपण काय म्हणतो की बटाटा आपण जेव्हा तो कुस्करलेला होता किंवा आपण फूड प्रोसिजरला जरी लावला असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा साबुदाणा घातला होता. त्यामुळे काय होतं की हे आपण जेव्हा मिसळतो ना तेव्हा छान असं ते एकजीव होतं आणि त्या आपण जशी कणिक मळतो ना अगदी तसं आपल्याला हे छान एकत्रित करता येतं. त्यामुळे दोन्हीचं प्रमाण हे आपल्याला नीट लक्षात ठेवून ह्या गोष्टी करून छान असं एकजीव हे पीठ करून घ्यायचंय. जेणेकरून आपल्या चकलीला करताना त्रास होणार नाही. हे असं पीठ आपल्याला ह्याचं तयार करून घ्यायचंय. आणि आता हे आपल्याला पायपिंग बॅग मध्ये भरायचंय. आता आपण एकतर ह्याला सोऱ्यामध्ये म्हणजे आपण चकलीचा जो सोऱ्या असतो त्यात चकलीची जी चकती असते ती घालायची आणि त्याने सोऱ्याने करायचं. किंवा मग साधी पद्धत मला असं वाटतं की ह्याला फार काही असे काटे वगैरे येण्याचं हे नाहीये. कारण हे पीठ कसं आहे ह्यामध्ये साबुदाणा असतो तर त्याला काही असं फार हे नाहीये. तर आपण म्हणजे जे पायपिंग बॅग असतात आपल्या केक वगैरे करण्यासाठी जे आयसिंग करण्यासाठी आपण वापरतो, आपण बाजरीचे खारवडे करताना तसंच केलं होतं. तर त्याच पद्धतीने आता मी हे करून घेणार आहे. हे पहा, तर इथे पहा मी अशा 2 पायपिंग बॅग घेतल्यात. त्याला आपल्याला जेवढ्या जाडीचं हवंय, जेवढी पातळ हवी आहे, जेवढी जाड हवी आहे तेवढ्या ह्याचं थोडंसं मी मोठं ठेवलंय. कारण कसं आहे वाळून ते पुन्हा सुकल्यानंतर म्हणजे चकली. आणि असं ग्लास मध्ये ठेवून घ्यायचं आणि आपल्याला आता हे ह्यामध्ये घालून घ्यायचंय. थोडंसं दाबून दाबून भरून घ्यायचंय. खूप वरपर्यंत पण भरायचं नाही म्हणजे आपल्याला दाबायला थोडंसं त्याच्यामध्ये जागा राहायला हवी. तसंच मी दुसरंही आता हे करून घेतेय. ह्यालाही कट करून घेतेय. थोडासा आकार मोठा ठेवलाय मी म्हणजे चकली छान अशी सुकल्यानंतर छान होईल. हे आता मी ह्याच्यामध्ये भरून घेतली. छान खालपर्यंत अशी भरून घेतली. खाली ग्लास ठेवायचा म्हणजे आपल्याला ते भरायला बरं पडतं. आणि हे असे कोन भरून घ्यायचे. आता मी दाखवते तुम्हाला हे काय करते ते. हे 2 कोन भरून घेतलेत पहा मी असे. आता इथे पहा, मी ह्या साबुदाणा बटाट्याच्या अशा छान चकल्या करून घेतेय. जशा आपण मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आपण बाजरीचे खारवडे करताना जशी पायपिंग बॅगमध्ये भरूनच केली होती त्याच पद्धतीने मी इथे ही पायपिंग बॅगचाच वापर केलेला आहे. आणि खाली जे आपण घातलंय ते बेडशीट घातलेलं आहे. आता मी बेडशीट बाजरीचे खारवडे करताना घातलं होतं कारण आपण ते उलटवून घेऊ शकतो. पण इथे मात्र मी थोडासा बटाटा असल्यामुळे हे प्लास्टिकच्या एका शीटवर घालतीये. आणि पापड्या सुद्धा आपण म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या सुद्धा आपण ह्याच शीटवर घातल्या होत्या.
आता हे लक्षात घ्या की आपण जेव्हा प्लास्टिकच्या शीटचा वापर करतो तेव्हा आणि किंवा आपण दुसरेही पदार्थ आपण यावरच घालणार असू, शक्यतो तर आपण सुती कापडाचा वापर करावा. पण अगदीच आपल्याला घालण्याची गरज लागलीच, की आपल्याला प्लास्टिकचाच वापर करावा लागला, तर मात्र मग आपल्याला काय करायचंय, की आधी उपवासाचे पदार्थ करून घ्यायचेत आणि नंतर आपले जे पदार्थ असतात इतर ते करायला घ्यायचे. जेणेकरून काय होतं ना, की म्हणजे आपले उपवास असतात आणि मग आपण उपवासाच्या पदार्थांना आपली अशी बाकीच्या पदार्थांचं काही गोष्टी लागायला नकोत. तसं आपण हे सगळं धुवून पुसून घेतोच. म्हणजे ओल्या कापडाने पुसून घेतो किंवा छान अगदी आपण एका पाण्यातून काढून घेतलेलंच असतं. पण तरीही करताना मला असं वाटतं, की आपण सुरुवात ही उपवासाच्या पदार्थांपासून करायची. जर आपण त्याच शीटवरती, प्लास्टिकच्या शीटवरती आपण सगळे पदार्थ करणार असू तर. आणि इथे पहा जवळ माझे 8-10 तरी करून झालेत आणि हे असे छान त्याने अगदी व्यवस्थित पडतायत इथे. आता इथे पहा हे अशा एवढ्या चकल्या होत आल्या आहेत आणि ती इथे आता साबुदाणा बटाट्याची चकली, म्हणजे आपण बाजरीची जशी चकली केली होती ना तशीच आपल्याला ही पण करायची आहे. हे पहा. आणि आता हे आठवताना आहे ना, मी नेहमी म्हणत असते की ह्या आपल्या आठवणी आहेत, ह्या आपल्याला साठवायच्या आहेत. तर आता ह्या साठवणींच्या पदार्थामध्ये आपल्या आठवणी साठवायच्या आहेत. हे असंच सगळं म्हणजे आपल्याला आधीचंही आता मी काही वेळा केलं होतं. जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी असंच करायला घेतलं होतं आणि तेव्हा मे महिन्याचा म्हणजे एंडिंग आलं होतं. आता त्यावेळी असं काही फार मला म्हणजे लक्षात आलं नाही, नवीनच असल्यामुळे. तेव्हा मी ह्या अशा साबुदाण्याच्या चकल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात केल्या होत्या तेव्हा. खूपच होत्या म्हणजे जास्त प्रमाणात मी केल्या होत्या आणि त्या मी अशा टेरेसवर वाळत घातल्या होत्या आणि एकदम असा आभाळ भरून आलं. म्हणजे आपण वळीवाचा जो पाऊस म्हणतो ना तो आला होता आणि तेव्हा सगळं ते असं म्हणजे जी झालेली धांदल होती माझी किंवा ते उचलून वगैरे बाजूला ठेवलं गेलं होतं त्या सगळ्याची आठवण झाली. आणि आपला जो त्या पाठीमागे आपले कसे आहेत ना कष्ट तर असतातच, ह्याला थोडासा एफर्ट आपल्याला लावावेच लागतात. पण ना माझ्या विसयांना नवरात्रीचे उपवास असतात तर तेव्हा मग हे मला उपयोगात येतात पदार्थ करायला वगैरे, की हे केलेले असले की थोडंसं तोंडी लावायला आपण तळून दिलं किंवा काय तर थोडं बरं वाटतं ना तेवढ्या 9 दिवसांमध्ये. थोडे वेगवेगळे म्हणजे कधी पापड्या कधी ही चकली असं आपण जर तोंडी लावायला करून दिलं तर ते छान वाटतं. आणि तेव्हा मला इतकं वाईट वाटलं होतं की एवढ्या मोठ्या गोष्टीचं नुकसान झालं. पण ते एकदा झालेलं नुकसान हे मला आता आयुष्यभर म्हणजे मी त्याच्यातून काहीतरी शिकलेच असं मला वाटतं, की करण्याची वेळ काय असली पाहिजे किंवा कुठे घातलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा आता मला आठवण आली की हसू येतं आता खरं तर. तेव्हा हे पहा आता हे इतके सारे झालेले आहेत, अजून काही करायचे बाकी आहेत ते मी करतेय. पण आता असं वेगळं काही दाखवण्यासारखं नाहीच आहे. याच पद्धतीने आता मी सगळ्या करून घेणार आहे. तेव्हा हा रंग सुद्धा पहा, मी पांढऱ्या रंगाचे साबुदाणे बटाटा आणि हे आपण उपवासासाठी वापरतो आणि त्यामध्ये चवीसाठी मी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे खरं तर. पण खूप घातलेली नाहीये, अगदी लाल रंग इतपत घातलेलं नाहीये. ह्या अशा केशरी रंगावरती आलेल्या आहेत. आणि मी म्हणतच असते की आपण आपला रंग त्याच्यामध्ये मिसळायचा आहे. तर हा पहा म्हणजे तिखटाचा रंग सुद्धा याच्यामध्ये मिसळलाय आणि तेही आपल्याला एक चवच देणार आहे. तेव्हा आता मी ह्या आजच्या ब्लॉगची ह्या रंगासह म्हणजे उपवास आणि ह्या सगळ्या गोष्टींसह आणि ह्या केशरी रंगासह मी आजच्या ह्या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. आणि हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका.
म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.